नमस्कार, आईच मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवभाजी, सुक्की शेवभाजी, जी आपल्याला डब्याला वगैरे तुम्ही करून घेऊन जाऊ शकता। ती 10 मिनिटांमध्ये होते। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर आपल्याला सुक्की शेवभाजी करण्यासाठी लागणार आहे ही भावनगरी शेव घेतली मी 100 ग्राम, कांदा घेतलाय, जरा जाड चिरून घेतलाय कांदा, बारीक नाही जास्त चिरला, आपल्याला जाडच कांदा पाहिजे। टोमॅटो घेतले, ही कोथिंबीर घेतली चिरून, हा आपला घाटी मसाला आणि चवीनुसार मीठ, बस हे एवढंच आपल्याला सामान लागणार आहे शेवभाजी करण्यासाठी। तर आता आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी जरा आता कांदा भाजून घेते लाल छान। कांदा छान भाजून घेणार आहे मी। तर बघा आपला आता कांदा लाल झालाय थोडा, आता मी तेल टाकून घेते, थोडंच टाकलंय तेल। त्याच्यावर ही चटणी टाकून घेऊया, चटणी मीठ, चटणी 2 मिनिटं भाजून त्याच्यावर मी आता टोमॅटो ऍड करते, टोमॅटो ऍड करून घेते। टोमॅटो थोडासा भाजून घेऊया आपण, 2 मिनिटं भाजून घेऊया टोमॅटो, जास्त नाही भाजायचा, फक्त 2 मिनिटं। बघा आता टोमॅटो परतून झालाय आपला, आता मी शेव टाकते। शेव छान मिक्स करून घेते आधी मसाल्यामध्ये, त्या कांदा आणि टोमॅटो, थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये, मिक्स करून घेते छान। बघा आता मसाला सगळा मिक्स झालाय शेवला आपल्या, आता मी थोडस पाण्याचा शितुडा देणार त्याच्यावरचा, त्याने असं पाणी टाकलं ना आणि झाकून ठेवायचं मस्त, थोडी मऊ होते भाजी आपली मस्त। आता मिक्स करून घेते जरा 2 मिनिटं, झाकून ठेवते। आता 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। बघा 5 मिनिटं झाली आहेत, आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। मस्त झाली आहे आणि मऊ ही झाली आहे ती, 5 मिनिटं ठेवली ना, हे बघा मस्त मऊ झाली आहे। आता मी त्यामध्ये कोथिंबीर टाकते, कोथिंबीर टाकून थोडी हलवून घेते। ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो आपण, छान लागते। भाकरी सोबत सुद्धा, ज्वारीच्या भाकरी सोबत सुद्धा छान लागते खायला। आपली भाजी आता रेडी, मी आता काढून घेते प्लेट मध्ये। तर बघा ही अशी शेवभाजी तुम्ही करून बघा, आवडली तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा भाजी, शेवभाजी मस्त झाली आहे, नक्की करून बघा तुम्ही सगळे।